Hello, good morning. Today we see about the topic fetal membrane. तर आज आपण fetal membrane हा टॉपिक बघणार आहे. तर उशीर न करता आपण सुरुवात करूया टॉपिकला. There are two membranes, an outer membrane, the chorion, and an inner membrane, the amnion. ओके, तर हे फिटस आहे. थोडी ड्रॉ डायग्राम काढली आहे मी इथं. तर हे फिटस आहे एक्झाम्पल, आणि हे आहे तुमचं ॲमनियॉन आणि वरचा भाग आहे तो कोरियॉन. म्हणून काय सांगितलं की फिटल मेम्ब्रेनला दोन लेअर असतात. आउटर लेअर जे असते ते कोरियॉन असते आणि इनर लेअर जे असते ते ॲमनियॉन असते. ॲज लॉंग ॲज मेम्ब्रेन रिमेन इंटॅक्ट दे प्रोटेक्ट फिटस अगेन्स्ट असेंडिंग बॅक्टेरियल इन्फेक्शन. तर हे जे दोन लेयर आहेत कोरियॉन आणि ॲमनियॉन, तर हे काय आहेत की बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून फिटसला प्रोटेक्ट करण्यासाठी हे आहेत. नेक्स्ट आपण बघायचं आहे कोरियॉन, जे आउटर लेयर आहे फिटल मेम्ब्रेनचा. The chorion is a thick, opaque, friable membrane derived from the trophoblast. कोरियॉन हे एक थिक आणि ओपेक असं फ्रीएबल मेम्ब्रेन आहे, म्हणजे जाड आहे आणि फ्रीएबल मेम्ब्रेन आहे, म्हणजे फ्री साईड मेम्ब्रेन आहे, जे कशापासून बनलेलं आहे? ट्रोपोब्लास्ट सेलपासून बनलेलं आहे. It represents remnant of the chorion leaf and end at the margin of placenta. हे कुठं असतं? कोरियॉनच्या तिथं असतं आणि एंड होतोय त्याचा प्लॅसेंटाच्या मार्जिनला. Internally it is attached to amnion by loose areolar tissue and externally it adheres closely to the uterine wall. Internally ते अटॅच असतं amnionला. जे काही तुमचं ॲमनियॉन फ्लुइड आहे त्याला कोरियॉन अटॅच असतं. बाय कशाशी, म्हणजे कशापासून अटॅच असतं? लूज एरिओलर टिश्यू, म्हणजे ह्या टिश्यूमुळे कोरियॉन तुमचा ॲमनियॉनशी अटॅच असतो. आणि एक्सटर्नली इट अदर्स, म्हणजे एक्सटर्नली ते कोणाशी क्लोज अटॅच असतं? युटेरियन वॉलशी. इंटरनली ॲमनियॉनशी आणि एक्सटर्नली युटेरियन वॉलशी. तर हे रिलेटेड आहे तुमचं कोरियॉन. आय थिंक कोरियॉन तुम्हाला कळालं. मी इथंपर्यंत पुन्हा सांगते की दोन मेम्ब्रेन आहेत, त्याच्यामध्ये आउटर मेम्ब्रेन आहे आणि इन्नर मेम्ब्रेन आहे. आउटर मेम्ब्रेनला म्हणायचं आहे कोरियॉन आणि इन्नर मेम्ब्रेनला म्हणायचं आहे ॲमनियॉन. तर ह्या दोन मेम्ब्रेनमुळं काय होतं आहे, तुमच्या फिटलला जे काय असेंडिंग बॅक्टेरियल इन्फेक्शन होणार आहे त्याच्यापासून ते प्रोटेक्ट करतं. तर आउटर लेअर आपल्याला बघायची कोरियॉन. ती कशी असते? थिक आहे, ओपेक आहे आणि फ्रीएबल मेम्ब्रेन आहे, एकदम फ्री साईड मेम्ब्रेन आहे. कशापासून बनलेलं आहे? ट्रोपोब्लास्ट सेलपासून. हे कुठे रिप्रेझेंट असतंय? रिमेनंट कोरियॉन लीफ अँड एंड कुठं होतं आहे? मार्जिन ऑफ द प्लॅसेंटा. इंटरनली ते अटॅच असतं ॲमनियॉनला, कुणा थ्रू? लूज एरिओलर टिश्यू, आणि एक्सटर्नली क्लोज असते युटेरियन वॉलला. इट इज रिलेटेड अबाउट द कोरियॉन. Next is the inner surface amnion. The amnion is a smooth, tough, translucent membrane derived from the inner cell mass. दोन मास असतात आपल्याकडं सॉरी दोन म्हणजे थिंग्स असतात. एक तर असतात ट्रोपोब्लास्ट आणि सेकंड वन इज अ इन्नर सेल मास. ट्रोपोब्लास्टपासून कोरियॉन तयार होतं आणि इन्नर सेल मासपासून ॲमनियॉन तयार होतं. तर ॲमनियॉन हे तुमचं स्मूथ, टफ अँड ट्रान्सलुसंट मेम्ब्रेन असतं, जे कशापासून बनतं? इन्नर सेल मासपासून. इट्स इंटरनल सरफेस इज स्मूथ अँड शायनी अँड इज इन कॉन्टॅक्ट विथ लिक्वर ॲमनी. ह्याचं जे इंटरनल सरफेस असतं ते स्मूथ असतं आणि शायनी असतं. अँड इज इन कॉन्टॅक्ट विथ, आणि ते कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतं? लिक्वर ॲमनी. It lines the chorion and the surface of the placenta, continue over the outer surface of the umbilical cord. ही जी लाईन आहे ती कोरियॉनच्या तिथून प्लस सरफेस ऑफ प्लॅसेंटा तिथून कंटिन्यू होत्या आणि
अम्बिलिकल कॉर्डच्या ओव्हर आउटर सरफेसला असते. द ॲम्नियन कॅन बी पील्ड ऑफ फ्रॉम द फिटल सरफेस. आणि ॲम्नियन आपण पील्ड ऑफ सुद्धा करतोय. ओके, प्लॅसेंटाचा आपण करू शकतोय. एक्सेप्ट कोणतं करू नाही शकत, जे काय इन्सर्शन ऑफ ॲम्बिलिकल कॉर्ड झाले प्लॅसेंटामध्ये ते आपण पील ऑफ नाही करू शकत. दिस इज अबाउट ॲम्नियन. I think Chorion is understand. Okay. I think Chorion is a very simple and amnion is too much simple. Okay. तर तुम्हाला हे दोन्ही सुद्धा बाय हार्ट करायचं आहे की कोरियन आणि ॲम्नियन. हे थिक ओपेक असतं, हे स्मूथ टफ अँड ट्रान्सलुसंट. हे कशापासून तयार होतं? ट्रोपोब्लास्टपासून. हे तयार होतं इनर सेल मासपासून. ओके. नेक्स्ट आपण पाहणार आहे की फंक्शन काय आहे कोरियन आणि ॲम्नियनचं किंवा फिटल मेम्ब्रेनचं. फंक्शन काय आहे? कॉन्ट्रीब्यूट टू द फॉर्मेशन ऑफ लिक्विड ॲम्नी. जे काय ॲम्नियनचं फॉर्मेशन आहे ते सुद्धा हे फिटल मेम्ब्रेनच करतं आहे. इंटॅक्ट मेम्ब्रेन प्रिव्हेंट डिसेंडिंग युरिनरी इन्फेक्शन. जे काय इंटॅक्ट मेम्ब्रेन आहे ते प्रिव्हेंट काय करतं आहे? जे काय डिसेंडिंग युटेरियन इन्फेक्शन आहे ते कमी करतं आहे किंवा प्रिव्हेंट करतं आहे. फॅसिलिटेट डायलेशन ऑफ सर्विक्स ड्युरिंग लेबर. लेबरच्या वेळी जे डायलेशन होते ते ॲम्निओटिक फ्लुइडमुळे होते. हॅज गॉट एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी फॉर स्टिरॉइड हार्मोनल मेटाबॉलिझम. जे काय हार्मोनलचं मेटाबॉलिझम होतं आहे, एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीज होतात त्या फिटल मेम्ब्रेनमुळे होतात. रिच सोर्स ऑफ ग्लिसरोफॉस्फोलिपिड कंटेनिंग अरेकनॉइड ॲसिड. तर फिटल मेम्ब्रेनमध्ये ग्लिसरोफॉस्फोलिपिड जे असतं ते काय करतं? अरेकनॉइड ॲसिड तयार करतं किंवा कंटेन करतं. तर हे 5 फंक्शन्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. फर्स्ट, फॉर्मेशन ऑफ लिक्विड ॲम्नी. सेकंड, प्रिव्हेंट डिसेंडिंग युटेराइन इन्फेक्शन. थर्ड, डायलेशन ऑफ सर्विक्स ड्युरिंग लेबर. फोर्थ, एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटीज. अँड फिफ्थ, रिच सोर्स ऑफ ग्लिसरोफॉस्फोलिपिड. ओके. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे वॉर्टन्स जेली, जे आपण ॲम्बिलिकल कॉर्डमध्ये पण बघितलेलं आहे. हे कशापासून तयार होतं? एम्ब्रियॉनिक मेझोब्लास्टपासून तयार होतं. हे सपोर्टिव्ह अँड प्रोटेक्टिव्ह स्ट्रक्चर असतं. अम्बिलिकल कॉर्ड कंटेन विदाउट मच वॉर्टन्स जेली आर मोर प्रॉन टू कॉम्प्रेशन अँड कम्प्लीट अब्सेन्स इज असोसिएटेड विथ फिटल डेथ. वॉर्टन्स जेलीमुळे आपण कॉर्ड जी आहे ती कॉम्प्रेस करू शकतो आणि समजा ही कम्प्लिटली अब्सेंट जर असेल तर तुमचा फिटल डेथसुद्धा होऊ शकतो. इट इज अबाउट वॉर्टन्स जेली. इट्स नॉट इम्पॉर्टंट बट तुम्हाला माहीत असावं. तर नेक्स्ट आपण बघणार आहे ॲम्निओटिक फ्लुइड. आता आपण 2 फिटल मेम्ब्रेन बघितले. एक आउटर मोस्ट आहे कोरियन आणि इनर मोस्ट आहे ॲम्नियन. त्याच्यातलं आपण ॲम्निओटिक फ्लुइड बघणार आहे की त्याचं ओरिजिन कुठून आहे. ओके, ओरिजिन म्हणजे ते कसं तयार झालं. ओके, कितव्या महिन्यात तयार होतं आहे, कितव्या वीकमध्ये तयार होते, किती ml होतं आहे, हे सगळं आपल्याला ओरिजिनमध्ये बघायचं आहे. Amniotic fluid is believed to be secreted by amnion is the part of amnion that covers the placenta and umbilical cord. Amniotic fluid जे आहे ते सिक्रिटेड होते ॲम्नियनपासून आणि हे कोणाचा पार्ट आहे? ॲम्नियनचा, जो कवर करतोय प्लॅसेंटा आणि umbilical cord. Some fluid exudate from maternal vessels in the decidua and some from the fetal vessels in the प्लॅसेंटा. काही जे फ्लुइड आहेत ते एक्झुडेट होतात म्हणजे ओरिजिन होतात कुठून? मॅटर्नल व्हेसल्सपासून. इन द डेसिडुआ म्हणजे काय? प्रेग्नेंट युट्रसपासून. मॅटर्नल व्हेसल्सपासून सम फ्लुइड एक्झुडेट होतात. पण असे काही फ्लुइड आहेत
जे फिटल वेसल्समधून सुद्धा एक्झुडेट होतात. आता फिटल वेसल्स कुठे येणार? प्लॅसेंटामधून. Fetal urine start also contribute to the volume from the 10th week of gestation onwards. फिटलची जी युरिन आहे ती स्टार्ट होते कधी? 10व्या आठवड्यापासून. जेव्हापासून तुम्ही प्रेग्नेंट आहे तिथून 10व्या आठवड्यापासून फिटलचं युरिन स्टार्ट होते. फिटल डेली युरिन आउटपुट ॲट टर्म इज अबाउट 400 to 1200 ml. युरिनचं जे आउटपुट आहे ते 400 ते 1200 ml पर्यंत होत असतं. द फिटस स्वॅलो अबाउट 200 to 500 ml of liquor every day. The water in amniotic fluid is exchanged approximately 3 hours. युरिनचं जे आउटपुट आहे ते 400 ते 1200 ml आहे रोज, पण ते स्वॅलो गिळतं किती? 200 ते 500 ml. आणि एव्हरी डे ते स्वॅलो करत असतं, म्हणजे गिळत असतं. आणि जे वॉटर इन ॲमनिओटिक फ्लूइड, जे काय वॉटर आहे ॲमनिओटिक फ्लूइडमध्ये, ते एक्सचेंज होतं 3-3 तासाला. तर हे आहे ओरिजिन. ॲमनिओटिक फ्लूइड सिक्रीट होतं ॲमनिऑनमधूनच, आणि हे एक पार्ट आहे ॲमनिऑनचा जो कव्हर करतोय प्लॅसेंटा आणि ॲम्बिलिकल कॉर्डला. फ्लूइड जे आहे ते एक्झुडेट होतं आहे मॅटर्नल व्हेसल्सपासून सुद्धा आणि फिटल व्हेसल्स पासून सुद्धा. मॅटर्नल व्हेसल्स डेसिडुआमधून एक्झुडेट करतात आणि फिटल व्हेसल्स प्लॅसेंटामधून. फिटल्स युरिन जे आहे ते स्टार्ट होते 10व्या आठवड्यामध्ये. त्याचं आउटपुट असते 400 ते 1200 ml. फिटल स्वॅलो करते एव्हरी डे 200 ते 500 ml. आणि जे ॲमनिओटिक फ्लूइडमधलं वॉटर आहे ते एक्सचेंज होते 3 तासांनी. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं की नेचर की ते कसं दिसतं. इट इज अ क्लिअर पेल स्ट्रॉ कलर्ड स्लाइटली अल्कलाइन. त्याचा pH असतो 7.2, म्हणजेच काय? बेस. फ्लूइड हॅव्हिंग लो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ 1010. हे क्लिअर पेल स्ट्रॉ कलर्ड स्लाइटली अल्कलाइन असतं, म्हणजे बेसमध्ये असतं. आता आपण 7च्या आत असेल तर ॲसिड मानतो, फक्त 7 असेल तर न्यूट्रल, आणि 7च्या पुढं असेल तर बेस. फ्लूइड हॅव्हिंग लो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, त्याला ग्रॅव्हिटी अशी स्पेसिफिक नसते, म्हणजे ती लो असते 1010. ओके, इट इज नॉट अ स्टॅटिक फ्लूइड बट इट इज कंटिन्युअसली प्रोड्युस्ड अँड ॲब्सॉर्ब्ड अ स्टेट ऑफ डायनॅमिक इक्विलिब्रियम. आता हे फ्लूइड स्टेडी आहे किंवा आहे तेवढंच आहे असं नसते, तर हे फ्लूइड जे आहे ते कंटिन्यू प्रोड्यूस होत असते. बघा ना, इथं 400 ते 1200 ml युरिन आउटपुट असते, त्याच्यातलं 500 ml ते स्वॅलो करते, पुन्हा 3 आवरले ॲमनिओटिक फ्लूइड वॉटरचं एक्सचेंज होते. तर हे काय असते? कंटिन्यू प्रोड्यूस आणि ॲब्सॉर्ब होत असते, आणि ही एक डायनॅमिक इक्विलिब्रियम. At 10th week of gestation, about 30 ml of amniotic fluid surround the fetus. 10व्या आठवड्यापर्यंत 30 ml amniotic fluid fetusच्या सराउंडिंगला असते. Thereafter it rises by 25 to 30 ml per week until 36 to 38 week. जोपर्यंत 36 ते 38 आठवडे होत नाही तोपर्यंत हे फ्लूइड जे आहे ते 25 ते 30 ml प्रत्येक आठवड्याला वाढतच असतं. When it placentas at about 800 to 1000 ml, then it falls by about 100 to 150 ml per week to the scanty in postnatal pregnancy. समजा तुमची प्रेग्नेन्सी ही वाढली, 9व्या महिन्यात व्हायचं ते 10व्या किंवा 11व्या महिन्यात झाली, तर हे जे फ्लूइड आहे ते 100 ते 150 ml पर वीक फॉल व्हायला लागतं. ओके, दॅट इज लिक्विड. ॲमनिओटिक फ्लूइड काय व्हायला लागतं? फॉल डाऊन व्हायला लागतं. कधी होतं हे? स्कॅन्टी इन पोस्टनेटल प्रेग्नेन्सी. तर ते झालं आपलं नेचर. आता आपल्याला बघायचं आहे कंपोजिशन, की याच्यामध्ये काय काय असतं. की वॉटर जे असतं ते 99% असतं, कार्बोहायड्रेट असतं, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असतं, त्यामध्ये प्रोटीन असतं, प्रोटीनमध्ये अल्ब्युमिन आणि ग्लोब्युलिन असतं, लिपिड्स असतात, हार्मोन्स असतात, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, एन्झाईम असतं,
अल्कलाइन फॉस्फेट, मिनरल्स असतं, त्यामध्ये सस्पेंडेड मटेरियल्स असतं, दॅट इज व्हर्निक्स, कॅशोसा, लँग्यू हेअर, डिसेगमेंटेड इपिथेलियल सेल्स आणि मेकोनियम. ओके, नेक्स्ट आहे सर्क्युलेशन. द वॉटर इन द एमनियोटिक फ्लुइड इज कम्प्लिटली चेंज्ड इन एव्हरी 3 hours. हे आपल्याला कळले. The presence of langue and epithelial cells in the meconium shows that the fluid is swallowed by the fetus and some of it passes through the gut into the fetal plasma. तर इथं काय सांगितलंय त्याने की बघा, द प्रेझन्स ऑफ लँग्यू अँड इपिथेलियल सेल्स, म्युकोनियममध्ये जे एपिथेलियल सेल्स आणि लँग्यू सापडलेले आहेत, तर त्याच्यामधून असं दिसून येते की फ्लूइड जे आहे ते फिटस स्वॅलो करते. मग जे थोडं फ्लूइड आहे ते गटमध्ये जातं आहे त्याच्या, आणि दुसरं जे आहे ते फिटलच्या प्लाझ्मामध्ये जातं. तर हेच एक छोटंसं आपल्याला ॲरोडायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन मी दाखवले. तर बघा, हे जे आहे ते मॅटर्नल सर्क्युलेशन, हे पास कुठं होतं आहे, एमनियोटिक इपिथेलियम, मग ते सिक्रीट होतं आहे प्लस एमनियोटिक फ्लूइड. मॅटर्नल सर्क्युलेशन तुमचं प्लॅसेंटा थ्रू पण असते, ते पण कुठे येतं आहे, एमनियोटिक फ्लूइडमध्ये. नंतर फिटल स्किन आणि फिटल युरिन, जे काय युरिन ते पास करते परत स्वॅलो करते, हे सगळ्यांपासून तुमचं एमनियोटिक फ्लूइड बनते. ह्याच्यापासूनच तुमचं काय, फिटल स्किन, फिटल युरिन. ओके, त्यामुळं काय होतं आहे, एमनियोटिक फ्लूइड तयार होतं. म्हणजे काय, फिटल युरिन पास करते 10th वीकमध्ये, तेच स्वॅलो करते, थोडं गट्समध्ये जाते, थोडं फिटल प्लाझ्मामध्ये जाते, पण त्यानं काय होतं आहे, एमनियोटिक फ्लूइड तयार होते. हे काय करते, इंजेक्शन बाय फिटसच गिळते ते, त्याचं ॲब्सॉर्प्शन वॉलमध्ये होतं आहे, अँड दॅट इज द फिटल सर्क्युलेशन. हे पुन्हा प्लॅसेंटाच्या तिथं जाते, पुन्हा ते एमनियोटिक फ्लूइड, पुन्हा हे एक्सचेंज होते असं, फिटल स्किन, फिटल युरिन, देन एमनियोटिक फ्लूइड, देन इंजेक्शन बाय फिटस, एक्सचेंज ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक, इंटेस्टायनल ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉल, देन फिटल सर्क्युलेशन. ही जी सायकल आहे ही अशीच फिरत राहते. तर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे फंक्शन. तर प्रेग्नेन्सीच्या वेळी एमनियोटिक फ्लूइडचं फंक्शन काय आहे की इट ॲक्ट ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर अँड प्रोटेक्टिंग द फिटस फ्रॉम पॉसिबल एक्स्ट्रानियस इंजुरी, किंवा तुम्ही इन्फेक्शन असं सुद्धा म्हणू शकता. आता शॉक ॲब्झॉर्बर म्हणजे काय, बघा आपल्या स्प्लेंडर गाडीला किंवा कोणत्याही गेअरच्या गाडीला टायर्सच्या जवळ एक असं स्ट्रक्चर असतं, जेव्हा कोणत्याही खड्ड्यामध्ये गाडी जाईल तेव्हा हे मूव्ह करतं, आपल्या सीटला हे धक्का लागू देत नाही जास्त, म्हणजे आपल्याला पण बसतो धक्का पण एवढा नाही बसत. तर हे असतं ते शॉक ॲब्झॉर्बर गाडीचं. मग बेबीचं कोण असणार आहे, एमनियोटिक फ्लूइड, कारण ते पूर्ण फ्लूइडमध्ये असतं. जरी धक्का लागला तर एमनियोटिक फ्लूइड ओनली मूव्ह करतं, बेबीला काहीही धक्का लागत नाही. त्यामुळे इट ॲक्ट ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर. सेकंड, मेंटेन अँड इवन टेम्परेचर सुद्धा एमनियोटिक फ्लूइड मेंटेन करतं. जसं मी आधी सांगितलं की इट इज अ प्रिव्हेंट ॲडेशन फॉर्मेशन बिटवीन फिटल पार्ट अँड एमनियन. ओके, नेक्स्ट इट प्रिव्हेंट प्लॅसेंटल रिट्रॅक्शन दस फिटस एस्फिक्सिया. हे काय करतं, प्रिव्हेंट करतं प्लॅसेंटलला रिट्रॅक्ट होण्यापासून, डिटॅच होण्यापासून, आणि जर समजा ते डिटॅच झालं तर फिटस सफर फ्रॉम एस्फिक्सिया, त्याला घुसमटल्यासारखं होत नाही. अ मीडियम फॉर फ्री फिटल मुवमेंट, आणि मुवमेंट करण्यासाठी हे एक मीडियम आहे बेबीला. सोर्स फॉर न्यूट्रिशन ऑफ द फिटस इन स्मॉल अमाऊंटमध्ये त्याला सोर्स ऑफ न्यूट्रिशन म्हणून एमनियोटिक फ्लूइड ओके आहे. अ मीडियम फॉर फिटल एक्झर्ट पण करतं ते. एक्झर्ट म्हणजे त्याला जे काय त्यानं स्वॅलो केलंय
ते बाहेर टाकून देतं, हे सुद्धा मीडियम आहे. अँड इट प्रोटेक्ट्स फ्रॉम द असेंडिंग इन्फेक्शन. इन्फेक्शनपासून प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला ॲम्निओटिक फ्लुइड आहे. नेक्स्ट आहे लेबर. लेबरच्या वेळी आपलं 4 बॅग ऑफ वॉटर आणि हाइंड बॅग ऑफ वॉटर असे 2 बॅग असतात. हे काय करते फ्लुइड? डायलेशन ऑफ द सर्विक्स ड्युरिंग लेबर. 4 बॅगला प्रेशर येतं, त्यामुळं फ्लुइड काय होतं, ते 4 बॅग वॉटरचं ते पुढे येतं आणि ते पुढे आल्यामुळं तुमचं जे सर्विक्स आहे ते डायलेट होतं लेबरच्या वेळी. जेव्हा युट्रस कॉन्ट्रॅक्ट रिट्रॅक्ट होत असतो तेव्हा सगळं प्रेशर या 4 बॅग ऑफ वॉटरवरती येतं. त्यामुळे त्याच्यातलं फ्लुइड जे आहे ते पास डाऊन होत असतं युटेराईन कॅव्हिटीमध्ये, सर्विक्समध्ये, आणि ते काय होतं, डायलेशन ऑफ द सर्विक्स होतं लेबरच्या वेळी. इट ॲक्ट ॲज अ अँटीसेप्टिक, आणि हे अँटीसेप्टिक म्हणून सुद्धा यूज होतं, कारण रप्चर ऑफ मेम्ब्रेन होत असतं तिथं अँटीसेप्टिक सोल्युशन तर आपण लावू शकत नाही. त्यामुळे ॲम्निओटिक फ्लुइड हे ॲज अ अँटीसेप्टिक म्हणून तिथं वर्क करतं. ड्युरिंग युटेराईन कॉन्ट्रॅक्शन इट प्रिव्हेंट्स मार्क्ड इंटरफेरन्स विथ द प्लॅसेंटल सर्क्युलेशन सो लॉंग ॲज द मेम्ब्रेन आर इंटॅक्ट. तिथले मेम्ब्रेन सुद्धा इंटॅक्ट राहतात युटेराईन कॉन्ट्रॅक्शनच्या वेळी. इट्स ऑल अबाउट युअर ॲम्निओटिक फ्लुइड. आपण ह्यामध्ये बघितलं आहे ते ओरिजिन, त्याचं नेचर, कंपोजिशन, सर्क्युलेशन अँड लास्ट वी सॉ फंक्शन ड्युरिंग लेबर अँड ड्युरिंग प्रेग्नेन्सी. Okay, I hope you understood. Thank you.